मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत गणेश जयंतीच्या विषयी। तर गणेश जयंती हा दिवस अत्यंत शुभ असतो। गणपती बाप्पाचा जन्मदिवसाचा दिवस असतो। जयंती म्हणजे गणेश जयंती म्हणजे जसा आपला बर्थ ऑफ डे राहतो, जन्मदिवस राहतो, तसा या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे। तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुठले उपाय करतो, तर ज्या दिवशी जन्मदिवस राहतो तो भगवंत सर्व इच्छा भक्तांच्या पूर्ण करतो, कारण ते त्या दिवशी खूप प्रसन्न राहतात। ज्या दिवशी आपला जसा जन्मदिवस राहतो, आपण त्या दिवशी आपल्याला खूप जण विश करतात, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, तसे आपण प्रसन्न होतो, थँक्यू बोलतो। तसं तुम्ही गणपती बाप्पाला बी हॅपी बर्थडे टू यू, गणपती बाप्पा, गणेशा असं काहीतरी बोला, म्हणजे गणपती बाप्पा तुम्हाला थँक्यू बोलण्याऐवजी तुमच्या इच्छाच पूर्ण करतील। तर असे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी यातला 11 उपायांपैकी एक बी उपाय केला तरी गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतील। ज्या मुलींचे लग्न होत नाही, ज्या मुलींना नोकरी व्यापारामध्ये यश येत नाही आहे, तर कर्ज खूप झालेले आहे, काही खूप अडकलेली कामे आहे, तर ती अडकलेली कामे होत नाही आहे, तर आपल्याला हे उपाय आपल्याला करायचे। तर धार्मिक ग्रंथानुसार गणेश जयंतीचा दिवस हा गणपतीचे प्रकट रूप म्हणून मानला जातो, जन्मदिवस म्हणून मानला जातो। या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा केली जाते। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भगवान गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात। जर तुम्हाला देखील या विशेष प्रसंगाचा लाभ घ्यायचा असेल तर ह्या 11 उपायांपैकी एक उपाय नक्की करावा। पहिला उपाय, शास्त्रांमध्ये गणपतीची पूजा करण्याचा नियम सांगितला आहे। गणपती जयंतीला गणपतीला अभिषेक करायचा आहे। गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे। अथर्वशीर्ष बोलता बोलता आपल्याला अभिषेक करायचा आहे। आपली मुलं जर अभ्यासात हुशार नसार, हट्टी असतील, जिद्दी असतील, चिडचिड करत असतील, खूप काही उद्धटपणाने मोठ्यांना बोलत असतील, तर तुम्ही अथर्वशीर्षाचे पठण करून आईने करायचं आहे या मंत्राचा जप, आईने करा ही पूजा पाठ, आणि मुलांना ते पाणी प्यायला द्या। लहान असो, मोठे असो, कोणत्या बी असो, किती बी वयस्कर असो, तर आईने हा उपाय करायचा आहे। त्या दिवशी गणपती बाप्पाला स्वच्छ तामणात घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, आणि स्वच्छ धुतल्यावर स्वच्छ पाण्याचा ग्लास घेऊन ते गणपती बाप्पाचा अथर्वशीर्ष यूट्यूबला लावून द्या आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करा आणि ते तामणातलं पाणी ग्लासमध्ये ठेवा। जर मुलं बोलत नसणार तर ती मुलं बोलायला लागतात, जी मुलं हुशार नाही ती मुलं हुशार होतील, जे जिद्दी आहे, हट्टीपणा आहे, चिडचिडपणा करत आहे, तर त्यांना हे अथर्वशीर्षाचं पठण केलेल्याचं, श्रवण केलेल्याचं पाणी तुम्ही द्या, कारण की या दिवसाचं पाण्याला खूप महत्त्व आहे। कारण पाण्यामध्ये शक्ती जागृत असते, पॉझिटिव्ह ऊर्जा असतात, तर त्यावेळी शक्ती डबल होते। ज्यावेळेस आपण पूजा पाठ काही करतो त्यावेळेस जी शक्ती राहते ती आपल्या शरीरात पॉझिटिव्ह ऊर्जाची राहते, साक्षात दैविक शक्ती राहते। तर असे हे पाणी तुम्ही आपल्या मुलांना द्या, म्हणजे आपले मुले सुद्धा हुशार होतील। आणि त्या दिवशी आईंनी करायचा या मंत्राचा जप 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे। ओम वक्रतुंडाय हू, ओम वक्रतुंडाय हू, असा तुम्हाला 108 वेळा जप करायचे, म्हणजे मुलं चिडचिड करत आहे तर ते करणार नाही। ओम गम गणपते नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। तर या दिवशी 108 वेळा तुम्ही यांचा जप करा, म्हणजे आपले मुलं अभ्यासात हुशार होतील, चिडचिड करणार नाही। तर गणपती बाप्पाला ची पूजा शास्त्रांमध्ये काही नियम सांगितला आहे। तर गणपती चतुर्थीला या जयंतीला गणपतीला अभिषेक केल्याने विशेष लाभ होतो। या दिवशी तुम्ही गणपतीला शुद्ध पाण्याने अभिषेक करता, तसेच गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा, त्यानंतर मावा लाडू अर्पण करा आणि भक्तांना वाटून द्या। तर असे जर केले तर आपले सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील। दुसरा उपाय, गणेश यंत्र, हे एक अतिशय चमत्कारिक यंत्र आहे। त्यांची स्थापना गणेश चतुर्थीला घरी करा। या यंत्राची स्थापना आणि पूजा खूप फायदेशीर आहे। या यंत्रामुळे घरात कोणतेही वाईट शक्ती प्रवेश करत नाही। तिसरा उपाय, जर तुमच्या आयुष्यात खूप त्रास होत असतील तर गणेश जयंतीच्या दिवशी 10 दिवसात या 10 दिवसपर्यंत 11 दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची। तर तुम्ही या 11 दिवसपर्यंत गणपतीच्या अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे, आणि अथर्वशीर्षाचं पठण झाल्यावर तुम्हाला हत्तीला हिरवा चारा खायला द्यायचा आहे, आणि गणेश मंदिरात जाऊन तुमच्या सर्व समस्या सोडवण्याची प्रार्थना करा। यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सुटतील, ज्या समस्या असतील त्या सर्व सुटत जातील। चौथा उपाय, धनप्राप्तीची इच्छा असेल तर गणपती बाप्पाला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा। थोड्या वेळाने गाईला तूप आणि गूळ खायला द्या। असे तुम्हाला 11 दिवस जर हा उपाय केला तर पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकता। गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर जवळच्या गणेश मंदिरात जाऊन गणपतीला 21 गुळाच्या गोळ्या दुर्वा सोबत अर्पित करायच्या आहे। या उपायाने
देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात। गणेश 6वा उपाय, गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात पिवळ्या रंगाची गणेश मूर्ती बसवा आणि त्याची पूजा करा। पूजेमध्ये श्री गणाधिपतये नमः पूजेमध्ये पूजा करताना श्री गणाधिपतये नमः या मंत्राचे पठण करायचे। गणपतीला हळदीचे 5 गठ्ठे अर्पण करायचे। यानंतर 108 दुर्वा वर ओळी हळद लावल्यावर ती गजवक्रतम नमो नमःचा जप करून अर्पण करायचा। हा उपाय सतत तुम्हाला 11 दिवस केल्याने पदोन्नती म्हणजे काही पद असेल भेटत नाहीये तर ते पद सुद्धा मिळवण्याची शक्यता वाढू शकते। 7वा उपाय, गणेश जयंतीला कोणत्याही दिवशी मंदिरात जा आणि दर्शन घेतल्यानंतर ते तुमच्या इच्छानुसार गरिबांना दान करा आणि आपण कपडे, अन्न, फळे, धान्य इत्यादी दान करू शकता। दान केल्यानंतर दक्षिणा द्या म्हणजे काही रुपये देखील दान धर्माने पुण्य प्राप्ती होते आणि भगवान श्री गणेश देखील त्यांच्या भक्तांवर प्रसन्न राहतात। जर मुलींचे लग्न होऊ शकत नाही, मुलांचे लग्न होत नाही आहे तर गणेश चतुर्थीला लग्नाच्या इच्छासह गणपतीला मालपुवा अर्पण करा आणि व्रत ठेवा। लवकरच तिच्या लग्नाची बातमी कळेल। दुर्वाचे गणेश तयार करून त्यांची पूजा करा। मोदक, गूळ, फळे, मावा, गोड इत्यादी पदार्थ अर्पण करा। असे केल्याने गणपती बाप्पा सर्व इच्छा पूर्ण करतील। आणि 10वा उपाय, जर मुलांच्या विवाहित अडचणी येत असतील तर त्यांनी गणेश जयंतीला गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा, यामुळे लग्न लवकर होईल। गणपतीच्या दिवशी या गणेश जयंतीच्या दिवशी संध्याकाळी घरी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे। यानंतर गणपतीला तिळापासून बनवलेले लाडू अर्पित करावे। या प्रसादाने आपला उपास सोडावा आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करावी। तर असे हे गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे। हे जर उपाय केले तर आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील आणि आपले दुःख, दारिद्र्य, कष्ट दूर होऊन गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल। तर असे आपल्याला हा उपाय करायचा आहे। गणेश जयंतीच्या दिवशी कापुरासोबत या 2 वस्तू जाळा। जर आपण संध्याकाळी गणपती बाप्पाचं गणपती अथर्व शीर्षाचं पठण झालं, गणपतीचे 21 लाडू, 21 मोदक, तुम्ही गणपती बाप्पाला 21 दुर्वा, 21 तीळचे दाणे आणि 21 तांदळाचे दाणे, 21 शमीपत्रांनी जर गणपती बाप्पाची पूजा केली आहे तर त्यानंतर तुम्हाला हातामध्ये 5 लवंगा घ्यायच्या आणि 5 कापुराच्या वडे घ्यायच्या। तर त्या 5 लवंगांबरोबर तुम्हाला एक वेळा 1 लवंग घ्या हातात आणि गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा। लगेच दुसरी लवंग घ्या, गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा, हातातच राहू द्या, कापूर पण हातात राहू द्या। तिसरी लवंग घ्या, ती पण गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा। असे जर तुम्ही 5 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून संपूर्ण ती सामग्री आपल्या हातातच राहू द्यायची। तुम्हाला लोंग आणि कापूर दोघी वस्तू हातातच ठेवायची आणि ती एका डिशमध्ये नाही तर तुमचं जे कापूर जाळण्याचं असेल त्याच्यामध्ये जाळून गणपती बाप्पाला आपल्या मनाच्या इच्छा बोला। तर याच्याने कापूर आणि लवंगामुळे आपल्यावर जे काही कर्ज असेल या लक्ष्मी प्राप्ती होत नाही आहे, तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की हे सर्व उपाय तुम्हाला आवडले असेल आणि कापूर, लोंग नक्की गणपती अथर्व शीर्ष बोलून ते जाळून टाकायचे आणि पूर्ण घरभर आपल्याला ती कापुराची वाटी जी आहे ती पूर्ण घरभर आपल्याला फिरवायची आहे आणि गणपती बाप्पाला बोलायचं आहे, गणपती बाप्पा आमच्या पूर्ण घराची सर्व निगेटिव्ह ऊर्जा बाहेर कर, दरिद्रताचा नाश कर, आमच्या घरात माता लक्ष्मीचं वास्तव्य राहू दे, आमचं घरदार धान्याने भरू दे, अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊ दे, मुलामुलींना दीर्घ आयुष्य प्राप्त हो, अशा खूप काही ज्या इच्छा असतील त्या तुम्ही बोलू शकता। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात माझा व्हिडिओ ऐकत आहोत तर गावाची कमेंट्स पण केली तरी चालेल, नाही तर जय श्री गणेशा करा। जय श्री गणेशा।